तर नमस्कार, आज आपण शेवच्या भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे ते सर्व तुम्हाला मी दाखवत आहे। तर सर्वप्रथम ही शेव आहे। ही शेव आपल्याला बाजारात कुठेही विकत मिळते। या प्रकारची शेव आपल्याला शेव भाजीसाठी वापरायची आहे। त्यानंतर पहा, मी इथे खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी कोथिंबीर साफ करून धुवून घेतलेली आहे। हे खोबरं आहे जे बारीक चिरून मी कापून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर हा लसूण आणि अद्रक घेतलेला आहे वाटणमध्ये। त्यानंतर बघा, आपण हा कांदा चांगला भाजून घेतलेला आहे, टोमॅटो भाजून घेतलेला आहे। कांदा टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवायची आहे। आणि हे आहे कढीपत्ता। त्यानंतर मसाल्यांमध्ये बघा, आपण वापरणार आहोत अर्धा चम्मच नमक, अर्धा चम्मच रेड काश्मीरी चिली पावडर, धना आणि जिरा पावडर, सवाईचा शेवभाजी मसाला मिळतो आपल्याला मार्केटमध्ये, तो मी वापरत आहे। आणि आपला घरचा जो मसाला असेल तो। तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार, स्वादानुसार, कमी तिखट ज्याला हवं असेल तो कमी वापरू शकता। ज्यांना जास्त तिखट लागतं ते तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही वापरू शकता, ठीक आहे। आता आपण हे खोबऱ्याचं वाटण वाटून घेऊया। तर बघा, सर्वप्रथम आपण इथे हे सर्व मिश्रण कांदा आणि टोमॅटोचं बारीक ग्राइंड करून वाटून घेतलेलं आहे। खोबऱ्याचा मसाला वाटून झालेला आहे आपला। तर सर्वप्रथम एक कढई किंवा टोप घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल थोडं तापू द्यायचं। तेल गरम झाल्यानंतर बघा, सर्वात प्रथम आपल्याला कढी लिव्स टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला कांदा आणि कढी टाकायची आहे। ते परतल्यानंतर आपण जे मसाले घेतले आहेत ते मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत। नमक आणि सर्व मसाले, हिंग सर्व आपण यामध्ये टाकलेले आहे। आणि छान मसाल्याला भाजून घ्यायचं। बघा, छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजल्यानंतर मी इकडे हे पहा, हे मी गरम पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी करून घेतलेलं आहे। ते गरम पाणी मी आता यात टाकत आहे। या पद्धतीने आपल्याला जेवढी शेवभाजी हवी आहे तसं गरम पाणी इथे टाकायचं आहे। आणि घट्ट असा रस्सा तयार झाला पाहिजे तुमचा, तरच शेवभाजी चवीला छान लागते। आता हा रस्सा उकळवायचा आहे। छान असा हा शेवभाजीचा रस्सा उकळलेला आहे पहा। शेवभाजीचा रस्सा उकळल्यानुसार, प्रमाणानुसार त्यात शेव टाकायची आहे। शेव टाकल्यानंतर जेव्हा तुम्हाला शेव भाजी खायची आहे तेव्हाच ती गरम गरम बनवा, कारण शेवभाजी अगोदर जर तुम्ही बनवून ठेवली तर शेव नंतर खूप पूर्ण विरघळून जाते। ज्यावेळी तुम्ही जेवायला बसणार आहात त्यावेळी 5 मिनिटं अगोदर शेव टाकून रस्सा उकळवा।
आणि जेव्हा रस्सा उकळेल, शेव त्याच्यामध्ये थोडीशी अशी नरम पडते, तेव्हा गॅस बंद करा आणि लगेच खायला घ्या. तर अशी आपली ही शेवची भाजी मस्तपैकी तयार आहे. आणि शेव आता याच्यामध्ये मिक्स होते, चांगली उकळत आहे. ती थोडीशी नरम झाली की पाहायचे असं नरम झाली का, ती अजून थोडीशी कडक आहे, थोडीशी नरम होऊ द्यायची, जास्ती नरम नाही होऊ द्यायचे. आणि शेवभाजी सर्व रस्सा खेचून घेते, त्यामुळे थोडी रस्सेदार भाजी बनवायची आहे. आणि शेव टाकल्यानंतर फक्त 5 मिनिटं त्याला उकळी, 5 मिनिटं किंवा 2-3 मिनिटात पण ती शेवभाजी शिजते. तर वारंवार त्याला चेक करायचं आहे ती पूर्णपणे त्यामध्ये रस्स्यामध्ये शिजली आहे का ते पाहायचं आहे. खाण्यायोग्य ती झाली आहे का बघा. आता थोडीशी कडक आहे, थोडंसं त्याला उकळू देते आता. तर बघा आता थोडी ही शेव नरम पडलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने शेव अशी नरम होऊन तुटली पाहिजे बघा. तुटत आहे म्हणजे ही आपली शेवभाजी तयार झाली आहे. आणि ही बनलेली शेवभाजी तुम्ही गरमागरम लगेच खायला घ्यायची आहे, कारण ठेवल्यानंतर शेवभाजी पूर्ण रस्सा खेचून घेते आणि मग तो खूप सुकी अशी भाजी होते. त्यामुळे तुम्हाला जर अशी रस्सेदार शेवभाजी खायची असेल तर प्लीज तुम्ही त्याला खाण्या अगोदर फक्त 5 मिनिटं अगोदरच शेव रश्श्यामध्ये टाका. तर कधी ते आम्हाला कळवा आणि कमेंट. तर ही शेवभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद. तर अशा शेवची रस्सादार मस्त भाजी अशी तयार आहे बघा. तर आता आपण ही सर्व करूया. तर ही आहे माझ्या मम्मीची शेवची भाजी आणि हा काजूचा पुलाव भात. हा पुलाव भात कसा बनवायचा आहे हे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू. बघा कसं दिसते आपलं शेवची भाजी. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट